तर जो NLM चा पार्ट आहे, NLM आपण JEE मेन्स मध्ये ऍक्च्युली 2 पार्ट्स मध्ये शिकतो. एक सगळा आहे टाइप्स ऑफ फोर्सेस, जो आपण कव्हर केला. मी तुम्हाला सगळ्या टाइपच्या केसेस सांगितल्या. आपण लास्ट वेज कन्स्ट्रेंटला आलो होतो. परवा वेज कन्स्ट्रेंट तुम्हाला मी पूर्ण सांगितला. त्याच्यानंतर आपण वेइंग मशीन सुद्धा पाहिलेला आहे. ठीक आहे. टाइप्स ऑफ फोर्सेस मध्ये सगळे प्रकार आपण कव्हर केले. याला एकदा नीट पहा, भरपूर याचे व्हिडिओज आहेत आपले. आता आपण या चॅप्टरचा एक असा पार्ट स्टार्ट करत आहोत जो एक्झाम मध्ये सगळ्यात जास्त एक्सप्लोर होतो NLM मध्ये, दॅट इज फ्रिक्शन. तर आपण ह्याला NLM अंडर शिकतो आणि हा तसा पाहिला तर JEE मेन्स मध्ये हा एक सेपरेट टॉपिक समजला जातो. आता आपण पुढे 1-2 दिवस फ्रिक्शनवर डिस्कशन करू आणि याचे क्वेश्चन्स पाहूया कसं अप्लाय करायचं. तुम्ही तुमच्या लहान क्लासेसमध्ये 7वी, 8वी, 9वीला असताना फ्रिक्शन बद्दल शिकलेले आहे. फ्रिक्शन काय असतं? त्याला आपण मराठीमध्ये फ्रिक्शनला म्हणतो घर्षण बल. जेव्हा 2 ऑब्जेक्ट एकमेकांवर अशा पद्धतीने घर्षण करतात, ठीक आहे, त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक रिलेटिव्ह मोशन होतं. रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय? याचं मोशन याच्या रिस्पेक्टमध्ये कसं आहे, त्याला आपण रिलेटिव्ह मोशन म्हणतो. सापेक्ष गती म्हणतो आपण त्याला. म्हणजे हा ऑब्जेक्ट जर पुढे जातोय बघा, हा, तर याच्या रिस्पेक्टमध्ये हा मागे जाताना लक्षात येतो. आपण खूप लहानपणी आता मोशन मध्ये आपण पाहिलेलं आहे की आपण जेव्हा एखाद्या व्हेकल मध्ये पुढे पुढे जातो तेव्हा लक्षात येते की आपल्याला आसपासच्या बिल्डिंग, झाडं मागे जाताना दिसतात. आणि ते तर ऍक्च्युली तिथंच आहेत. आपली रेफरन्स फ्रेम वेगळी आहे, कारण आपण ज्या व्हेकल मध्ये बसतो ती आपली रेफरन्स फ्रेम आहे. परंतु जे बाकीचे ऑब्जेक्ट्स आहेत आपल्या रेफरन्स फ्रेम मध्ये नसलेले, these all other objects other than us have the reference frame the earth itself. ठीक आहे. त्यांची रेफरन्स फ्रेम म्हणजे आपली पृथ्वी आहे आणि म्हणून आपण त्यांचं मोशन वेगळ्या पद्धतीने परसिव्ह करतो. तर हे झालं रिलेटिव्ह मोशन. आपण रिलेटिव्ह मोशनवर एक पूर्ण सिरीज केली होती. रेनमॅन प्रॉब्लेम आहेत, रिव्हर बोट प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर त्याचे 2 मेन केसेस आणि आपण टाइम कसा काढतो, आपण त्याच्यावर डिटेल डिस्कशन केलेले आहे आणि त्याचे PYQs कसे आले ते पण पाहिलेले आहेत. त्यामुळे ती पण सिरीज चांगली पाहून घ्या. रिलेटिव्ह मोशनचाच एक प्रकार फ्रिक्शन आहे. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, इट इज अ, आता हे पॉइंट खूप महत्वाचे आहेत, इट इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे. फ्रिक्शन जर 2 ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील तरच होणार, अदरवाईज होणारच नाही. असं हवेत आहे, त्यांचा काही फ्रिक्शनचा संबंधच नाहीये. तर फ्रिक्शन ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. विदाउट फ्रिक्शन आपण उभं सुद्धा राहू शकत नाही. चाललं तर दूरच, आपण उभे पण राहू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, फ्रिक्शन एक असा फोर्स आहे जो आपल्याला विस्टँड होण्यासाठी हेल्प करतो आणि तो एक कॉन्टॅक्ट फोर्स आहे. आता याला आपण काय म्हटलेलं आहे बघा. whenever whenever a body moves, ठीक आहे, or tends to move, म्हणजे ती मूव्ह झालीच पाहिजे असं काही नाही. टेंड्स टू मूव्ह म्हणजे ती मोशनच्या अबाउट आहे. म्हणजे आता समजा या हातावर मी हात ठेवलेला आहे, यांच्यात कॉन्टॅक्ट आहे, आता मोशन नाहीये, पण आता याचं मोशनची टेंडन्सी आहे की हात पुढे जाऊ शकतो, मागे जाऊ शकतो. टेंडन्सी हा पुढे जायचा प्रयत्न केला, हा थोडा जरी मूव्ह झाला, थोडा कितीही फेम्टो सेकंड्स मध्ये जरी हा मूव्ह झाला तरी याच्यामध्ये टेंडन्सी येते मोशनची. आणि ही बॉडी जेव्हा ऍक्च्युली मोशन करते किंवा मोशनचं टेंडिंग तिच्यामध्ये असतं, तेव्हा आपण पाहतो ओव्हर द, सगळ्यात मेन म्हणजे हेच आहे, ओव्हर द
सरफेस ऑफ अनादर बॉडी, आणि म्हणूनच आपण म्हणतोय की इट्स अ कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक. तर this time a force comes to play which opposes, हे महत्वाचं आहे, परत, which opposes this relative motion is called friction. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या सरफेस मध्ये ज्या ज्या वेळेस रिलेटिव्ह मोशन होईल किंवा रिलेटिव्ह मोशनची टेंडेन्सी असेल, त्यावेळेस जो अपोजिंग फोर्स असतो त्याला आपण फ्रिक्शन म्हणतो. फ्रिक्शनचं सगळ्यात मोठं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? इट इज ओनली अपोजिंग फोर्स. ठीक आहे, तो कधीही सपोर्ट करणारा फोर्स नसतो, तो सतत अपोज करतो. याचा आणि दुसऱ्या फोर्सचं कधी जमत नाही. दुसरा जर इकडे बनला तर हा इकडेच जाणार, दुसरा इकडे बनला तर हा इकडेच जाणार, ठरलेले. हा कधीही अपोजिंग नेचरचाच असणार, आणि म्हणून त्याच्या या गुणांमुळेच आपण चालू शकतो, उभे राहू शकतो. तर फ्रिक्शन मध्ये ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. तर बघा, हा अजून कोणत्या टाईपचा फोर्स असतो? हा जो फोर्स आहे, इट इज ऑल्सो अ रिटार्डिंग फोर्स. ठीक आहे, हा रिटार्ड करतो मोशनला, म्हणजे हा डिसेलरेट करतो, ऍक्सिलरेशनच्या ऑपोजिट काम करतो हा. आता याचं जे मूळ रिझन आहे ते काय आहे? वाय फ्रिक्शन अदर्स, आहे की नाही? फ्रिक्शन येतं कशामुळे, हे सगळ्यात मेन आहे. दोन बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, तर त्याच्यात फ्रिक्शन का येतं? तर कोणत्याही बॉडी ज्या असतात या खूप स्मॉलर पार्टिकल्सने बनलेल्या असतात. आता आपला हात, आपण जर या हाताच्या सरफेसला एका मायक्रोस्कोप मध्ये पाहिलं, अंडर अ मायक्रोस्कोप आपल्या स्किनला पाहिलं, तर आपल्या स्किनवर खूप सारे पोर्स आहेत, बारीक 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 छिद्र आहेत, खूप सारे आहेत, मिलियन्स बिलियन्स ट्रिलियन्स आहेत. आपल्या हे असे दिसत नाहीत, आपल्याला हा फ्लॅट सरफेस दिसतो, पण खूप सारे पोर्स आहेत. आता तुम्हाला याचा बेस्ट ऑप्शन सांगतो. बघा, हे दोन सरफेस आहेत. जेव्हा या सरफेसवर हा सरफेस चालणार, याच्या कॉन्टॅक्ट मध्ये, तेव्हा बघा काय होत आहे. आता आपण असं समजू, त्याला झूम करू, पहा, हे पोर्स आहेत त्या सरफेसचे, आणि हे दुसऱ्या सरफेसचे पोर्स आहेत. जेव्हा याच्यावर हा येईल तेव्हा काय होत आहे, हे पोर्स एकमेकांमध्ये अशा पद्धतीने इंटरलॉक होत आहेत. मुळात फ्रिक्शनचं रिझन काय आहे हे तुम्ही एक स्टँडर्डला शिकलं होतं, टाइप्स ऑफ फोर्सेस मध्ये. इट इज द इंटरलॉकिंग बिटवीन द सरफेसेस. सगळ्यात मेन असते इंटरलॉकिंग, या पद्धतीने. हे असं पूर्णपणे स्मूथ असेल तर बघा फ्रिक्शनचा विषयच नाही, तेवढं फ्रिक्शन नाहीये हे. पण हे जर तुम्ही बघा, आता ऑपोजिंग एक प्रकारे, तर ह्याचं रिझन हे इंटरलॉकिंग असतं. तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. अजून काय म्हणता येईल आपल्याला? हा जो फोर्स असतो, हे एक अजून महत्वाचं आहे. द फोर्स ऑफ फ्रिक्शन, ऑलवेज ऍक्ट्स, हे काही काही महत्वाचे स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. ऑलवेज ऍक्ट्स टँजेन्शियल टू द सरफेस. आता नीट समजून घ्या, टँजंट काय असते? टँजंट एक प्रकारे एक कॉन्टॅक्ट असतो सरफेस सोबतचा, हे टँजंट. आता जर मी म्हटलं या सरफेस सोबत हा सरफेस काय बघा, परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे, पण याच्यासोबत आता हा कसा जातोय बघा, ऍज अ टँजंट. आपण जसं सर्कलमध्ये किंवा कोणत्याही कर्व मध्ये, समजा हा एक कर्व आहे, या कर्वच्या कोणत्याही एका पॉइंटवर आपण या पद्धतीने
एक लाईन काढली टचिंग इन वन अँड ओनली वन पॉइंट, तिला आपण टँजंट म्हणतो. टँजंट आपण सगळ्यात अगोदर केव्हा शिकली होती? 10th स्टँडर्डला सर्कलमध्ये. ठीक आहे. रेडियस टँजंट थेरम होता आपल्याला. बट टँजंट इज नॉट ओनली द प्रॉपर्टी ऑफ सर्कल, इट्स प्रॉपर्टी ऑफ एनी कर्व. तो कर्व कोणताही असो, मग तो पॅराबोला, हायपरबोला, एलिप्स असेल, ठीक आहे, सर्कल तर असेलच, कुठेही तो असतो, इवन ऑन अ स्ट्रेट लाईन असतो. स्ट्रेट लाईनला सुद्धा काय असतो? एक टँजंट असतो. तर लक्षात घ्या, हा फोर्स टँजेन्शियल असतो, टँजेन्शियल टू द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट, surface of contact in direction opposite to the direction of relative motion. त्याच्यामध्ये हे 2-4 पॉइंट खूप महत्वाचे आहेत. बाकी मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देईल आणि बाजूला होईल, त्याला काही मिनिंग नाही. फॉर्म्युला लिहून हा चॅप्टर तर 8th स्टँडर्डलाही संपला होता. मग काय 8ला संपल्यानंतर परत 11thला टाकण्याचं काय काम आहे? आता याची डेप्थ समजून घ्यायची आहे तुम्हाला, याचं मॅथमॅटिक्स समजून घ्यायचं आहे. त्याच्यात 2 गोष्टी आल्या पहा. टँजेन्शियल असतो, कॉन्टॅक्ट फोर्स असतो, रिलेटिव्ह मोशनला ऑपोज करतो. 3 महत्वाचे फीचर्स आहेत. ठीक आहे. आता ह्याला आपण ह्याच्या अशा एका पॉइंटकडे जाऊ. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. सगळ्यात मेन आहे नेचर ऑफ मीडियम. आता हे खूप मॅटर करतं. जेव्हा 2 ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, तेव्हा ते कॉन्टॅक्ट कोणत्या टाईपच्या सरफेसवर आहेत. ठीक आहे. सरफेस किंवा ते मीडियम कसं आहे. जसं आता माझा हात या टेबलवर आहे. बघा आता हा जो सरफेस आहे, याचं जे मीडियम आहे, हे स्मूथनेस आहे. याचा रफनेस कमी आहे. आता ही जी फरशी आहे, ह्याच्यावर जर पाणी सांडलेलं असेल, तर आपण एकदम ह्याच्यावर धावू शकत नाही. जेव्हा याला कोणी अजून त्याच्यात बरेच जण काय करतात, ते फरशी फिनाईल वगैरे टाकून धुतात. ठीक आहे नाही? त्यावेळेस तर ही एवढी स्मूथ बनते, याच्यावर पाय टाकताना जपून जावं लागतं. कारण याचं फ्रिक्शन खूप कमी झालेलं आहे. तेवढं कमी होईल की ऑपोजिंग फोर्स होणार नाही, आपण जोरात खाली पडू. त्याचं रिझन काय आहे? रफनेस ऑफ द मीडियम. ह्याचा रफनेस कमी आहे. आता आपण जे हायवेजवर गाड्या चालवतो, ते रस्ते एकदम स्मूथ का नाही करत? फ्रिक्शन कमी होऊन जाईल. फ्रिक्शन कमीचा अर्थ काय? मी आता म्हणलं तसं इंटरलॉकिंग कमी. इंटरलॉकिंग कमी म्हणजे ऑपोज कमी. याच्यामुळे ऑटोमॅटिक स्पीड मॅनेज होते. आता हे जर एकदम स्मूथ आहे, एकदम स्मूथ, हे तर फास्ट जाईल एकदम. एक प्रकारचे फ्रिक्शन हे काय आहेत? स्पीड ब्रेकर्स आहेत. लक्षात घ्या. हे मोशनला कंट्रोल करायचं काम करतं. मग हे कशावर डिपेंड आहे? नेचर ऑफ द मीडियम. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, पॉइंट नंबर याच्यातला महत्वाचा 1 आहे. जे रफनेस असतं, रफनेस ऑफ द मीडियम इन्क्रीजेस द फ्रिक्शन. जेवढं रफनेस वाढेल तेवढं फ्रिक्शन वाढणार. आता मला सांगा, रफनेस वाढेल तेव्हा काय वाढतं? आता आपण याच्या फॉर्म्युल्याकडे जाणार आहोत हळूहळू. रफनेस वाढतं तेव्हा काय वाढतं? बघा, विचार करा. जेव्हा 2 ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, तेव्हा त्यांच्यात कोणते फोर्सेस असतात? फ्री बॉडी डायग्राम काढल्यावर काय कळतं? याचं वेट खाली असेल, त्यावेळेस त्याची नॉर्मल रिॲक्शन वर असेल. हे जर ऑब्जेक्ट असे असतील तर, आणि असं मोशन असेल तर, विचार करा. असं मोशन असेल आणि ऑब्जेक्ट असे आहेत व्हर्टिकल, आणि मोशन ऑपोजिट समोर आहे, असं मोशन एक्स ऍक्सिस मध्ये मोशन आहे, तर आपण पाहिलं वाय ऍक्सिस मधले फोर्सेस 0 होतात. ग्रॅव्हिटेशन काम करत नाही तिथे, किंवा ते कॅन्सल होतात.
तर यावेळेस कोणते फोर्सेस आहेत? तर ह्यांच्यामध्ये हा कॉन्टॅक्ट आणि हा कॉन्टॅक्ट एकमेकांवर नॉर्मल रिएक्शन लावत आहे. असा असेल तरी वेटला कोण बॅलन्स करते? नॉर्मल. वेट खाली, नॉर्मल वर. याचा अर्थ काय झाला? When two objects are in contact, then only normal force is responsible for their motion. सगळ्यात मेन आहे. म्हणून फ्रिक्शन हा 100% कोणावर डिपेंड असतो? नॉर्मलवर. तर फ्रिक्शनचा फॉर्म्युला नॉर्मलशी रिलेटेड आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही खूप सारे व्हिडिओज पाहाल, त्याच्यात तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला सांगतात. त्याचं बेसिक रिझन समजून घ्या. फ्रिक्शन हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे आणि दोन कॉन्टॅक्ट बॉडीजमध्ये दोन टाईपचे फोर्सेस काम करतात. एक तर वेट आणि दुसरं नॉर्मल. मग आता वेटचा जास्त डॉमिनन्स केव्हा असतो? जेव्हा बॉडी व्हर्टिकल मोशन करते, तेव्हा ग्रॅव्हिटी जास्त अपियर करते. हॉरिझॉन्टल मोशनमध्ये वेटपेक्षा जास्त इम्पॉर्टंट नॉर्मल रिॲक्शन असते. आपण कॉन्टॅक्टवाले ब्लॉक्स पाहिले होते. याचा नॉर्मल 1चा 2 वर, 2चा 1 वर लागत होता. स्ट्रिंग चेंज झाली तर नॉर्मल चेंज होत होतं, टेन्शन चेंज होत होतं. त्या पद्धतीनेच लक्षात ठेवायचं. सेकंड जो पॉइंट आहे तो नेचर झालं. जेवढं रफनेस जास्त तेवढं फ्रिक्शन जास्त, कारण इंटरलॉकिंग जास्त. आणि इंटरलॉकिंग कोणात असते? इरेग्युलॅरिटी ऑफ द सरफेसेस. सरफेस इरेग्युलर असणं. खडबड रस्ता असला आपोआप गाडी हळू चालते, स्मूथ रस्त्यावरती फास्ट चालते, कारण तिथे रफनेस कमी, फ्रिक्शन कमी. तर रफनेस आणि फ्रिक्शन यांच्यामध्ये कोणतं रिलेशन आहे? डायरेक्ट प्रोपोर्शन. जेवढं रफनेस जास्त तेवढं फ्रिक्शन जास्त. म्हणजे काय? जेवढं रफनेस जास्त तेवढी नॉर्मल रिॲक्शन जास्त, आणि जेवढी नॉर्मल रिॲक्शन जास्त तेवढं फ्रिक्शन जास्त. तर रफनेसला डिफाईन करणारी फिजिकल क्वांटिटी असते नॉर्मल. म्हणून आपण इथे एक महत्वाचं वाक्य देतो, ऑल्सो ॲज नॉर्मल रिॲक्शन इन्क्रीजेस. हे महत्वाचं आहे. आता increases the interlocking between two surfaces increases. इंटरलॉकिंग इन्क्रीज होतं आणि म्हणून आपण म्हणतो सो फ्रिक्शन इन्क्रीजेस. आता मग याला मॅथमॅटिकली काहीतरी लिहायचंच होतं, म्हणून लक्षात ठेवायचं की फ्रिक्शन ही एंटायरली नॉर्मलवर डिपेंड असलेली कॉन्सेप्ट आहे. मग आता ह्याच्यावरून आपण एक फॉर्म्युला बनवू शकतो. आता सगळ्यात मेन, त्याला जर तुम्ही डायग्रामॅटिकली पाहतो म्हणालात तर समजून घ्या. एक सरफेस घ्या, या सरफेसला आपण या पद्धतीने दाखवू. आपण इतके दिवस NLM चे क्वेश्चन करताना इथे स्मूथ लिहित होतो, ठीक आहे. आता हे लिहायचं नाही. याचा अर्थ आपण फ्रिक्शनला 0 मानत होतो आणि बाकीच्या गोष्टी करत होतो. पण आता याच्यामध्ये नवीन फोर्स काम करणार. सो नो स्मूथ सरफेस एनी. चलो, एक सरफेस घ्या, त्याच्यावर एक ब्लॉक घ्या आणि असं समजा या ब्लॉकचं मोशन या डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजे ही आहे डायरेक्शन ऑफ मोशन. डायरेक्शन ऑफ मोशन. मग या मोशनला आता इकडे या सरफेस सोबत ह्याची टेंडेन्सी आहे इकडे मूव्ह करण्याची. कोणत्या डायरेक्शन मध्ये? राईट वर्ड्स, ठीक आहे. इकडे टेंडेन्सी आहे. टेंडेन्सी आहे म्हणजे आता आपल्याला असं कळतं की इकडून कोणीतरी फोर्स लावेल आणि हा इकडे मूव्ह होईल. त्याच वेळेस या सरफेसला कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळं काय लक्षात येईल? बघा, एवढा जो कॉन्टॅक्ट मध्ये इथे फायनाईट पॉइंट्स आहेत कॉन्टॅक्टचे, या सगळ्या पॉइंट्सला या सरफेसच्या पॉइंट सोबत, त्याच्यावर याचे पॉइंट्स असतील ना, असं इमॅजिन करा की सरफेसचे पॉइंट आणि ब्लॉकचे पॉइंट्स हे सगळे जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत हे एकमेकांमध्ये असे फसलेले आहेत. म्हणजे यांच्यात काय झालं? इंटरलॉकिंग झालं.
आता हे इंटरलॉकिंग मी म्हणल्याप्रमाणे असं असेल तर बघा कमी फसलेत, असं असेल तर फसले जास्त, असे असेल तर जास्त फसले. म्हणजे रफनेस इथे वाढत आहे. तर ह्याचा किती रफनेस आहे याच्यावर लक्षात येईल की न्यूटनचा लॉ काय सांगतो. न्यूटनचा एक लॉ आहे की कोणत्याही ऑब्जेक्टला आपण आहे त्या पोझिशन मधून बाहेर येण्याची इच्छा नसते. साधू संत म्हणल्यासारखं ठेविले अनंते तैसेची राहावे. प्रत्येकाला वाटते, आता झोपलेल्याला वाटते झोपून राहावं, त्याला उठावं वाटत नाही. ठीक आहे. आता सकाळी सकाळी झोपीची आठवण काढल्यावर फार राग येतो की नाही. हा. तर लक्षात घ्या, कसं आहे, झोपणं परमनंट असतं बेटा. मी काल एक माझी फेसबुकला पोस्ट आहे, याला पुढे जाण्याची टेंडेन्सी आहे. तेव्हा हा सरफेस काय पाहतोय, आपण दोघं कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. तर या सरफेसला, या ब्लॉकला इकडे जाऊ द्यायचं नाही. समजलं? जाऊ द्यायचं नाही, कारण ते इंटरलॉकिंग झाले तर रिलेटिव्ह मोशनला अपोज करणे बाय द डेफिनेशन. आणि म्हणून इकडे जर डायरेक्शन ऑफ मोशन असेल तर त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये काम करणार फोर्स ऑफ फ्रिक्शन. मग सांगा, याचं ऑपोजिंग कशावर जास्त डिपेंड आहे? या सरफेसने या सरफेसवर किती नॉर्मल लावला. समजलं? जेवढं इंटरलॉकिंग जास्त तेवढं इकडं नॉर्मल जास्त. म्हणून आपल्या लक्षात यायला पाहिजे की हा जो सगळा फोर्स असतो, याची जी सगळी स्टोरी असते, ही कशावर डिपेंड आहे? नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे. तर आपण याच्या फॉर्म्युल्याकडे जाण्याच्या आधी आता याला डिफाईन केलं. मेन जो पार्ट आहे तो फॉर्म्युले हे सगळे पार्टवर डिपेंड आहेत. त्यातला पहिला पार्ट आहे टाइप्स ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शन मध्ये वेगवेगळ्या टाईप शिकतो आपण, पण बेसिकली दोनच असतात. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला जर नीट यूज करायचं आहे तर पहिला आहे स्टॅटिक फ्रिक्शन. मेनली टू टाइप्स, हा, हे लक्षात घ्या. बाकीचे छोट्या मोठे किती करू आपण, त्याच्यामध्ये मी शब्द वापरतो परत एकदा, मेनली टू टाइप्स असतात. तर त्यातली पहिली टाईप आहे स्टॅटिक फ्रिक्शन. आता ह्याला आधी आपण थोडस फील करू. स्टॅटिक फ्रिक्शन नावावरून कळतं की ते स्टॅटिकचा अर्थ काय आहे. बघा, इट इज रिलेटेड विथ अ स्टेट. एका स्टेट पुरतं ते रिलेटेड आहे. कोणत्याही ऑब्जेक्टची जी मोशनची स्टेट आहे, आणि इथे स्टेटचा अर्थ असा घ्या की एखादा ऑब्जेक्ट रेस्टवर आहे आणि आपण त्याच्यावर एक एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत आहोत, तर त्यावेळेस जे फ्रिक्शन लागतं दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे इथे मी तुम्हाला सांगेल, बघा, याची डेफिनेशन लिहू आपण. इट इज द फ्रिक्शन फोर्स which comes into existence. बघा, आधी समजून घ्या. when one object tends to move over the surface of other object, but प्रत्येक वर्ड महत्वाचा आहे. but the actual force has not yet started. बघा, यातले 2-3 महत्वाचे मुद्दे. एक ऑब्जेक्ट जेव्हा टेंड्स टू मूव, तो ऍक्च्युली मोशन करत नाहीये, आता मोशन करण्याच्या तो स्थितीत आहे, त्याला म्हणतात टेंडिंग टू द मोशन. मोशन करायचंय त्याला. ठीक. म्हणून इथं म्हटलेलं आहे की ऍक्च्युली कोणताही फोर्स आपण त्याच्यावर लावलेला नाही. फोर्स लावण्यापूर्वी ऑब्जेक्ट मध्ये
टेंडेन्सी असते टू मूव्ह. आणि हीच टेंडेन्सी ज्यावेळेस क्रिएट होते तेव्हा जो फ्रिक्शन फोर्स लागतो दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शन. फॉर एक्झाम्पल, आता हे टेबल आहे. हा टेबल ज्या फरशीच्या आता कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आता बघा, मी याच्यावर एक एक्सटर्नल फोर्स लावणार माझ्या हाताने, पण ह्याची आता टेंडेन्सी आहे मोशन करण्याची. ठीक आहे. तर मी काय करतोय, आता कोणताही फोर्स इथं आलेला नाही, मी नुसता हात लावला तर कुठला ना कुठला फोर्स लागलेलाच आहे 100%. पण हा फोर्स फारच नेग्लिजिबल आहे. मी नुसता हात लावला, मी याला मोमेंटम नाही दिलं. लक्षात घ्या, मोमेंटम नाही दिलं, फक्त फोर्स लावलेला आहे. त्यावेळेस काय झालं, या टेबलने सुद्धा अकॉर्डिंग टू थर्ड लॉ ऑफ न्यूटन माझ्या हातावर एक ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लावला, त्याच मॅग्निट्यूडचा. म्हणून मी हात लावला तर तोही शांत आहे. आता मी हाताने ह्याला थोडस प्रेस करून ढकलायला स्टार्ट केलं की हा पण काय करणार, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फ्रिक्शन ऍक्ट होणार, कारण आता मोशनची टेंडेन्सी आलेली आहे. आता हा ऑब्जेक्ट जो आहे याचं सरफेस सोबत, नीट बघा, सरफेस सोबत जो कॉन्टॅक्ट आहे तो बऱ्यापैकी स्मूथ आहे, ठीक नाही, रफनेस नाहीये. त्याच्यानंतर ह्याचा मास फार जास्त नाहीये. तर या हाताने मी जो एक्सटर्नल फोर्स लावेल त्याचं मोशन इझी आहे. मग आता मोशन आलं, ॲज सून ॲज बॉडी स्टार्ट्स मूव्हिंग, फ्रिक्शन फोर्स विथ द टाइप ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एंड्स. संपलं स्टॅटिक फ्रिक्शन. बॉडीमध्ये मोशन आलं म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन संपलं. ठीक आहे. जोपर्यंत बॉडी मूव्ह करत नाही, त्यांनी तर काय म्हटलेलं आहे, टेंडिंग टू मोशन. तिला मूव्ह व्हायचं आहे पण ती ऍक्च्युली मूव्ह करत नाही, त्यावेळेस तर फ्रिक्शन स्टॅटिक आहे. बघा, आपल्याला एखादा कॉट ढकलायचा असतो पलीकडे आणि त्याच्यावर खूप सारं सामान आहे. आपण काय करतो, आधी कॅज्युअली ढकलायला बघतो, ते हलतच नाही. मग आपण काय करतो, थोडा फोर्स जास्त लावतो, तरी ते हलत नाही. असं का होतंय, फोर्स लावतोय आपण. नीट बघा, फोर्स काय आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन, समजून घ्या. आणि एनर्जी काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुम्ही फोर्स अप्लाय करता बॉडीला डिस्प्लेस करण्यासाठी, तेव्हा वर्क होतं. वर्क इज द फॉर्म ऑफ एनर्जी. ठीक आहे. आणि एनर्जीचा काय लॉ आहे, इट इज कन्झर्व्ड, इट कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. मग मी जो फोर्स लावला त्याच्यासाठी मी जी एनर्जी खर्च केली ती गेली कुठे, ऑब्जेक्ट तर अजूनही जागेवरच आहे. मग मी लावलेली एनर्जी कुठे गेली, डिस्ट्रॉय झाली, नाही झाली, मग गेली कुठे. तुम्हाला विचारतो ॲज अ सायन्स स्टुडंट, मी एखाद्या जड वस्तूला ढकलत असताना, एखाद्या कपाटाला, कबर्ड आहे मोठा किंवा एखादा मोठा कॉट आहे, त्याला मला ढकलायचंय, मी फोर्स लावतोय पण तो पुढे जात नाही. तर मी लावलेला फोर्स म्हणजे सबसिक्वेंटली मी अप्लाय केलेली एनर्जी गेली कुठे, कन्वर्ट झाली दुसऱ्या फॉर्म मध्ये. ती कोणत्या फॉर्म मध्ये झाली कन्वर्ट, हेच विचारत आहे मी. ती कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली. रिलेटिव्ह मोशन मध्ये ती गेली दुसऱ्या बॉडीवर आणि दुसऱ्या बॉडीने त्याच एनर्जीला यूज केलं आपल्याला अपोज करण्यासाठी. समजलं, कन्वर्ट झाली म्हणजे काय झालं, मी हाताने लावलेला फोर्स, बरं माझा हात त्याच्या आता कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, काय संबंध आहे फोर्सचा, मी याच्यावर कोणताच फोर्स नाही लावला, हे तर दोघं रेस्टवर आहेत, जमीन आणि हे. तर आता यांच्यात कोणतीच टेंडेन्सी नाही मोशनची, फ्रिक्शन अजूनही आहे का, फ्रिक्शन आहे. पण फ्रिक्शनचा प्रॉब्लेम काय माहितीये, तो सेल्फ मोटिवेटेड नाहीये. फ्रिक्शन स्वतःहून कधीच ऍक्टिंग नाही करणार, तो असं नाही म्हणणार चला आज काहीच काम नाही तर आपण काम करू, असं नाहीये. जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्स कोणी लावत नाही, फ्रिक्शनचा प्रॉब्लेम तोच आहे. आता या दोन बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, टेबल आणि फरशी, पण मनाने फ्रिक्शन काम करत नाहीये. दोघं रेस्टवर आहेत ना, तर फ्रिक्शन हे रेस्टच करत आहे. जसं मी हात लावून ढकलायला सुरू केलं, फ्रिक्शनला आदेश मिळाला, "ए चल तुझं काम सुरू कर." तर तो उठला झोपेतून आणि त्याने पाहिलं की मला कुठे फोर्स भेटत आहे. त्यावेळेस मी लावलेली एनर्जी या टेबलने घेतली आणि त्याने या टेबलच्या
कॉन्टॅक्ट सरफेसने ऑपोजिट डायरेक्शन मध्ये तीच एनर्जी यूज केली मला अपोज करण्यासाठी. अपोज करतो कोणत्या बेसवर तो अपोज करतो? दॅट बेस इज द एनर्जी दॅट द ऑब्जेक्ट गेट्स फ्रॉम द अदर साइड. एनर्जी ही कधीच कुठेच वाया जाणार नाही. 12वी संपेपर्यंत तुमच्या लक्षात येईल. मी पुढे जिथे जिथे तुम्हाला एनर्जीचा यूज सांगेल, मी तुम्हाला तिथे ऍक्च्युली सांगेल ती एनर्जी गेली कुठे. आणि हे मॅथमॅटिकली प्रूव्ह पण होतं. तर मी वापरलेली एनर्जी दुसरीकडे सेव्ह झाली. तिने कुठेतरी वापरली. ती वेगळ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट झाली. दगडावर दगड घासल्यानंतर, हातावर हात घासल्यानंतर, आता दिवस सुरू झाले त्याचे, हातावर हात घातल्यानंतर जी हीट क्रिएट झाली आहे तीच माझ्या एनर्जीचं कन्व्हर्जन आहे. ठीक आहे. मी एनर्जी लावली. मी कोणती एनर्जी लावली बघा. मी माझ्या हाताने हातावर घर्षण करतोय. बॉडी पार्टच्या एनर्जीला कोणती एनर्जी म्हणतात? मस्क्युलर एनर्जी. मस्क्युलर फोर्स आहे ना, तर लागलेली एनर्जी मस्क्युलरची आहे. मी लावलेली एनर्जी गेली कुठे बघा? हीटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली. हीट बाहेर पडते की नाही? सर मग हीटची एनर्जी कुठे जाईल? ती पण एक एनर्जी आहे ना बाहेर निघालेली. मग ती हवेत जाऊन डिस्ट्रॉय होईल का? नाही. जर खूप मोठ्या प्रमाणात हीट क्रिएट झाली तर ती हीट दुसऱ्या ऑब्जेक्टला ऍक्टिव्हेट करण्यासाठी काम करते. आम्ही गाडीला सेल्फ लावतो, इंजिन स्टार्ट करतो, त्यावेळेस काय होतं, मधलं जे पेट्रोल वगैरे आहे, जे काही फ्युएल आहे, त्याचं कंबशन स्टार्ट होतं. त्या कंबशनमुळे हीट क्रिएट होते. ती हीट काय करते? एनर्जी आहे. तिच्या पार्टिकल्सला एक कायनेटिक एनर्जी मिळते. मग ती कायनेटिक एनर्जी वाया जाते का? नाही. ती कायनेटिक एनर्जी गेली कुठे? त्या कायनेटिक एनर्जीने त्या व्हेकलच्या मोटरवर फोर्स लावला. मग ते मोटर्स फिरायला लागली. त्याच्यामुळे आपली गाडी पुढे जायला लागली. इंजिन स्टार्ट न करता गाडी चालेल कशी? तुम्हाला तिला एनर्जी सप्लाय तर करावं लागेल. एव्हरी टाइम एनर्जी गेट्स कन्व्हर्टेड. असं कधीच होत नाही की या युनिव्हर्समध्ये आपण एकदा कुठून तरी आणलेली एनर्जी वाया गेली असं होत नाही. तिला वाया गेली असं वेस्टेड शब्द नसतो. फिजिक्समध्ये वेस्टेड शब्द येत नाही एनर्जीला. तिथे एक शब्द येतो, तो आजपासून लक्षात ठेवा. डिसिपेशन. एनर्जी डिसिपेट होते. डिसिपेटचा अर्थ काय आहे? ती एका ठिकाणाहून बाहेर निघते, दुसरीकडे ऍडजस्ट होते. याला डिसिपेशन म्हणतात. पूर्ण तुम्ही आता पुढे चालून शिकाल इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये चार्जेसवर कसं आपण एक इलेक्ट्रिक पोटेन्शियल लावतो. पुढे ग्रॅव्हिटीमध्ये शिकाल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असतं. तर एनर्जी आपण जी जी स्टडी करतो दोन ऑब्जेक्टच्या मोशनची, ती ऍक्च्युली कोणती एनर्जी असते? टोटल मेकॅनिकल एनर्जी असते. कधीही आपण एनर्जी यूज करतो ती मेकॅनिकल एनर्जी असते. आणि मेकॅनिकल एनर्जी कोणत्या टाईपच्या आहेत? पोटेन्शियल आणि कायनेटिक. त्याला आपण म्हणतो टोटल मेकॅनिकल एनर्जी कन्झर्वेशन, TMEC. आणि पूर्ण फिजिक्समध्ये तुमच्या लक्षात येईल, इतकं छान लिहिलेलं आहे सगळं हे, की एकही एनर्जी एका ठिकाणावर निघाली आणि कुठेतरी अननोन प्लेसवर गेली असं होत नाही. तिचा इफेक्ट लगेच दिसतो दुसरीकडे. तर एनर्जी अशी वाया जात नाही. इथं तेच व्हायले. ऑब्जेक्टला ॲज सून ॲज बघा टेंडिंग ऑफ मोशन आलं, रिलेटिव्ह मोशन आलं, की स्टॅटिक फ्रिक्शन काय करतो? स्टार्ट करतो. मी हात लावल्याबरोबर स्टॅटिक फ्रिक्शन स्टार्ट झालं. तो पाहतोय की माझ्यावर किती फोर्स लागतो. तो तेवढाच फोर्स इथे लावत आहे. आता बघा, तर आपल्याला माहिती आहे एव्हरी ऍक्शन हॅज रिॲक्शन इन ऑपोजिट डिरेक्शन. थर्ड लॉ. मग मी इकडे ढकलायला पाहतोय तर टेबल मला इकडे ढकलायला पाहतो, तरी टेबल पुढे गेला. वाय? फ्रिक्शन तर होतं. फ्रिक्शन तर होतं. रिलेटिव्ह मोशनला अपोज करत होतं, तरी टेबल हलला. याच्यावर एक गोष्ट काय कळली? स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे त्याला एक लिमिट आहे. तो आपल्याला जास्त वेळ अपोज नाही करू शकत. आपल्याला जर एखादा कबड पुढे ढकलायचा आहे तर आपल्याकडे दोन मार्ग आहेत. त्याचा मास कमी करा. कसं कमी करा त्याचा मास?
त्याच्यामध्ये जे ऑब्जेक्ट ठेवलेत, खूप सारे कपडे, सामान आहे त्या कपाटात. आपल्याला जर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचंय, त्याला व्हील्स असतील तर व्हेरी गुड. व्हील्स नसतील तर मग फार अवघड आहे ढकलत घेऊन जाणं. आणि एखादं शहाणं जर असेल, की त्याच्यामध्ये व्हील्स नाहीत आणि खूप सारे कपडे भरलेले आहेत त्या कबर्डमध्ये आणि त्याला तसंच ढकलायले. त्याचा किती घाम निघेल. त्याचं काहीच खरं नाही. तर त्याचा एक बेस्ट ऑप्शन काय आहे? सगळं त्याला आधी रिकामं करा. सोबतीला मदतीला कोणी नसेल तर. नाहीतर मग काय करा? आपल्याला फक्त ढकलायचंय. एकट्याने होत नाही, तर आपण दुसऱ्या दोघांना मदतीला बोलवतो. मग सगळ्यांनी फोर्स लावला. ते कबर्ड थोड्या वेळाने का होईना हलणार. म्हणजे तुम्ही काय केलं? स्टॅटिक फ्रिक्शनला ओव्हरकम केलं. तर स्टॅटिक फ्रिक्शन गुड थिंग, बट इट हॅज प्रॉब्लेम. व्हॉट? इट हॅज लिमिट. ठीक आहे? तर म्हणून आपण स्टॅटिक फ्रिक्शनला एक लिमिटिंग फ्रिक्शन सुद्धा म्हणतो. तर समजून घ्या, हे स्टार्ट होत नाही. तर स्टॅटिक फ्रिक्शन आपण असं म्हणू, स्टॅटिक फ्रिक्शन हॅज अ लिमिटिंग व्हॅल्यू. आता ही लिमिटिंग व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे? नॉर्मल रिॲक्शनवर. माझा हात या सरफेसला लागला. याचा अर्थ काय झाला? मी या डायरेक्शन मध्ये फोर्स लावला. बघा, परपेंडिक्युलर टू द सरफेस. तर ही नॉर्मल रिॲक्शन आहे. मी हाताला एच आणि याला टी म्हणतो. तर हा काय सांगा? हा कोणता फोर्स आहे? एन टी एच आहे. म्हणजे काय? नॉर्मल ऑन टी बाय एच. आपण तेच लिहित होतो. हँडने लावलेला. एन टी एचचा अर्थ काय? नॉर्मल ऑन टी बाय एच. 1 2 चा अर्थ तोच होता, फोर्स. ऑन 1 बाय 2. ऑन टी बाय एच. मग त्यावेळेस हा शांत बसेल. तो काय करेल? एन एच टी लावेल. ऑन हँड बाय टेबल. म्हणजे दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन आलं की नॉर्मल रिॲक्शन स्टार्ट. नॉर्मलवर स्टार्ट. आता ही नॉर्मल जेवढी जास्त, तेवढं फ्रिक्शन जास्त. म्हणून फ्रिक्शन हे कॉन्टॅक्ट फोर्समध्ये असल्यामुळे कॉन्टॅक्ट फोर्सचा बादशाह कोण आहे? वेट आणि नॉर्मल. पण वेटचा प्रॉब्लेम काय? वेट फक्त व्हर्टिकल मोशनमध्ये काम करतं. नॉर्मल जास्त मोठा बादशाह आहे, कारण नॉर्मल कोणत्याही कॉन्टॅक्टमध्ये काम. त्याला व्हर्टिकलची गरज नाहीये. एक्स ऍक्सिस मध्ये पण ढकलाढकली आहेच, वाय ऍक्सिस मध्ये पण आहेच. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे असंच होणार. एक मिनिट. आता इमॅजिन करा, स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे आता लागत असलेलं, हे नॉर्मल सोबत रिलेटेड आहे हे तर कळलं. पण सांगा, त्याची नॉर्मल पेक्षा जास्त होईल का? नॉर्मल पेक्षा ह्याची व्हॅल्यू जास्त होऊ शकते का? जास्त होईल. फ्रिक्शन जर जास्त झालं तर टेबल कधीच हलणार नाही ना. ऑपोजिंग फोर्स जर वाढत गेला, हे पहा गोष्टींना, फिजिक्स हे का सोपं असते इतर सब्जेक्टपेक्षा? त्यातल्या त्यात मेकॅनिक्स. मेकॅनिक्स आपण रोजच्या लाईफमध्ये इमॅजिन करू शकतो. आता तुम्हीच विचार करा, जड वस्तू आहे, मी तिला ढकलत आहे, ती थोड्या वेळाने मूव्ह झाली. याचा अर्थ काय झाला? जो ऑपोजिंग फोर्स होता आपण त्याला काढून टाकला. म्हणजे त्या ऑपोजिंग फोर्सची जी लिमिट आहे, ती आपण लावलेल्या फोर्सपेक्षा कशी आहे? कमी आहे. समजून घ्या. जास्तीत जास्त इक्वल होईल, तर इथे इनइक्वॅलिटी लागली. इनइक्वॅलिटी लागली म्हणजे पुढे चालून मॅथमॅटिक्समध्ये वेवी करू लागलं. ठीक आहे. आता इथे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं, की हा जो स्टॅटिक फ्रिक्शन असतो, त्याला मी म्हणतो एफ-एस. स्मॉल एफ ने लिहितात हा फोर्स. कॅपिटल एफ तर आपण फोर्स साठी वापरतो जनरली. दोघांना भांडण नको म्हणून. एफ म्हणजे जनरली फोर्स, एनी फोर्स. आणि याला स्मॉल एफ मध्ये लिहिलं की तो झाला फ्रिक्शन. फ्रिक्शन स्मॉल एफ ने दाखवतात. तर आणि त्याच्या खाली जर मी एफ एस लिहिलं, तर ते झालं स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन होऊन होऊन नॉर्मलला काय होईल? इक्वल होईल किंवा त्याच्याहून कमी असेल. नॉर्मल पेक्षा जर जास्त झालं, तुम्हीच विचार करा, मी हात लावतोय ते नॉर्मल, त्याने ऑपोजिंग केलेलं फ्रिक्शन, ते नॉर्मलच होतं, पण त्या नॉर्मलला मी नाव दिलं फ्रिक्शन. मग इकडून माझ्या हातावर लागणारा फोर्स जर जास्त असता,
तर हा टेबल कधीच पलीकडे मी ढकलू शकलो नसतो. मग मी 1000 जरी लोक आणले आणि ऑब्जेक्ट ढकलला तर तो पुढे जाणारच नाही. त्याचं रिझन काय? तो फोर्स जास्त झाला. तो एवढा जास्त असतो, एवढा जास्त, की त्याच्यासाठी आपल्याला एक्सटर्नल फोर्स खूप जास्त लावावा लागतो. आता ही भिंत मी हाताने ढकलली, पलीकडे जाणारच नाही. आपण सगळ्यांनी मिळून ढकलली तरी जाणार नाही. हे नाही. पण याचा अर्थ असा आहे का की ही पलीकडे जाणारच नाही? पलीकडे जाणारच नाही असा याचा अर्थ आहे का मग? नाहीये. मग सांगा बरं, या भिंतीला जर मग या भिंतीला जर मला पलीकडे ढकलायचंच असेल, तर असं आहे का की हे कधीच ढकलल्या जाणार नाही? मला एखादी मशीन आणावं लागेल त्याला तिकडे ढकलायसाठी, हे नाही? म्हणजे त्याचं काही ना काही मला मोशन तर करायचंच आहे. तर कितीही जास्त फ्रिक्शन फोर्स लागू द्या, त्याला एक लिमिट आहे. त्या लिमिटच्या पलीकडे जात नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि इथून आपला फॉर्म्युला बनतो. फ्रिक्शनल फोर्स विच इज ऑफ स्टॅटिक नेचर, स्टॅटिकचं बोलतोय मी हा. स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज इक्वल टू और लेस दॅन नॉर्मल. व्हेरी इम्पॉर्टंट. इथून डेफिनेशन येते. याचा अर्थ असा आहे की यांच्यामध्ये आधी एक आपण अशी गोष्ट पाहू, त्याला अजून चांगलं लिहू. फ्रिक्शन फोर्स इन स्टॅटिक फॉर्म इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल. जेवढा नॉर्मल जास्त तेवढं फ्रिक्शन जास्त. प्रोपोर्शनॅलिटी हटाव, कॉन्स्टंट को बुलाव. मग काय होईल? एफ एस घेतला, प्रोपोर्शनॅलिटी काढली, तर मला इथे कॉन्स्टंट द्यावं लागेल. आणि हे कळलं इक्वल टू लेस दॅन आहे. दॅट कॉन्स्टंट इज म्यू. ठीक आहे, म्यू. तर इथे लक्षात ठेवायचं, हा जो म्यू असतो याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. आणि जर मी म्यू एस लिहिला, याला म्हणायचं कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता मला सांगा, स्टॅटिक फ्रिक्शनची जी कोएफिशियंटची व्हॅल्यू आहे, ही एक फिक्स व्हॅल्यू असेल ना, लिमिटेड व्हॅल्यू असेल, कारण हे लिमिटिंग फ्रिक्शन आहे. मी तुम्हाला म्हटलं याला लिमिटिंग व्हॅल्यू आहे. ती लिमिटिंग व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे? किती नॉर्मल आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणून फ्रिक्शन फोर्सचा फॉर्म्युला हा पूर्णपणे या एका पर्टिक्युलर नंबरवर डिपेंड आहे. आणि स्टॅटिक फ्रिक्शनचा हा जो कोएफिशियंट असतो, तो त्या दोन कॉन्टॅक्ट मधल्या सरफेसच्या नेचरवर डिपेंड आहे. आपण जसं आता मागे लिहिलं, यामध्ये रफनेस किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे ना. म्हणून तुम्ही असं समजून घ्या की ह्याची व्हॅल्यू पाय सारखी कॉन्स्टंट नाहीये. तो कॉन्स्टंट आहे, कोएफिशियंट आहे, पण ती व्हॅल्यू कॉन्स्टंट नाहीये. ठीक आहे. का कॉन्स्टंट नाहीये ती व्हॅल्यू? त्याचं रिझन समजून घ्या. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज सरफेस डिपेंडंट. जेवढा सरफेस रफ तेवढी ह्याची व्हॅल्यू जास्त. ठीक आहे. आता हाच टेबल जर मी एखाद्या खूप खडबड रस्त्यावर ठेवला आणि मग ढकलायचा प्रयत्न केला, तर मला आता जेवढा फोर्स लागतो त्याच्यापेक्षा जास्त लागणार. कारण कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इन्क्रीज झाला, कारण नॉर्मल इन्क्रीज झाला. म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की पूर्णपणे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा एकमेव कार्यकर्ता आहे जो फ्रिक्शन फोर्सला कंट्रोल करतो. स्टॅटिक फ्रिक्शनचा हा जो नंबर आहे, आपण ह्याला जर कॅन्सल आउट केलं किंवा ह्याच्यापेक्षा जास्त फोर्स लावला, तर हा नंबर काय सांगतो की मी किती ऑपोज करू शकतो. त्या नंबरपेक्षा जास्त व्हॅल्यू जर आपण ऍडजस्ट केली की फ्रिक्शन संपलं, ऑब्जेक्टमध्ये मोशन स्टार्ट झालं. मोशन स्टार्ट झालं याचा अर्थ फ्रिक्शनची टाईप बदलली. स्टॅटिक मधून ते कन्वर्ट होतं कायनेटिक फ्रिक्शन मध्ये. आणि मग कायनेटिक फ्रिक्शन हळूहळू पुढे गेला. तुम्ही बघा, एखादा जड ऑब्जेक्टला आपण ढकलतानाच फोर्स जास्त लागतो. आता हा कॉट ढकलताना आपल्याला इन केस पहिल्यांदा फोर्स जास्त लागतो, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन तुम्ही कव्हर करता. त्याचं मोशन स्टार्ट झालं की बघा हळूहळू पुढे जात. एकदा कायनेटिक फ्रिक्शन स्टार्ट झालं की ते मोशनवर डिपेंड आहे आणि त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी राहते याच्यापेक्षा. समजली याची स्टोरी. आता आपल्याला उद्या कायनेटिक फ्रिक्शन पाहू. दुसरं करायचंच काही नाही. हा म्यू
काढायचा कसा, लावायचा कसा, आणि वापस आपली ती स्टोरी ब्लॉक, आणि ज्यात एक खास क्वेश्चन असतो, ब्लॉक ऑन ब्लॉक. आपण ब्लॉक साइड बाय ब्लॉक पाहिले होते आतापर्यंत. मी ब्लॉकवर ब्लॉक नाही ठेवले, असे रचले नाही आपण इतके दिवस. आता ब्लॉकवर ब्लॉक ठेवला. तुम्ही इमॅजिन करा, आपण एका वस्तूवर अशा खूप साऱ्या वस्तू ठेवल्या आणि आपण सगळ्यात खालच्या वस्तूला जोरात पुढे ढकललं एकदम फास्ट. तर दोन गोष्टी होतात. आपण लावलेला फोर्स जर एक प्रकारे कसा फोर्स असेल, खूप कमी छोट्या टाइमसाठी असेल, तर आपण त्याला इम्पल्सिव्ह फोर्स म्हणतो. खूप जोरात जर तो फोर्स लावला तर खालचा ऑब्जेक्ट निघून जातो आणि वरची अशी खाली पडतात. ठीक आहे. पण तो जर फोर्स फार फास्ट नसेल तर आपण याला ढकललं की ते आपल्यासोबत वरच्याला घेऊन चालतं. आता वरच्यावर तर तुम्ही डायरेक्ट कोणताच फोर्स लावला नाही, मग ते कसं काय पुढे गेले. आणि कधी कधी बघा, असं ढकलल्यानंतर हा पुढे गेला तर हे ऑब्जेक्ट इकडे येऊन पडतं. रिलेटिव्ह मोशनला ऑपोज झालं, फ्रिक्शनमुळे मागे पडले. ते सगळा खेळ फ्रिक्शनचा असतो. तर उद्या आपण कायनेटिकला समजून घेऊन याचे न्यूमेरिकल्स बघू कसे सॉल्व्ह करतात. सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स ह्याच्यात होतील. ब्लॉकवाले असतील, पुलीवाले असतील, इन्क्लाइंड सरफेसचे असतील, कन्स्ट्रेंट मोशनचे असतील. तर इथून पुढे त्याच गोष्टी होणार ज्या आपण मागे शिकल्यात. पण आता इथे एक नवीन माणूस इंट्रोड्यूस झाला, म्यू. आता हा म्यूच काही दिवस आपल्यासोबत असेल. समजलं?